नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। 28 ऑक्टोबर 2023 शनिवारचा दिवस। या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे। या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा किंवा अश्विन महिन्यात येते म्हणून अश्विन पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं। शरद ऋतूचा देखील प्रारंभ झाला असल्यामुळे ही पौर्णिमा शरद पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते। यावर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहणाचा सुद्धा सावट पडलेला आहे। वर्षातलं हे दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण आहे। त्यातल्या त्यात ते भारतातून सुद्धा दिसणार आहे। त्यामुळे या ग्रहणाचे सुद्धा आपल्याला नियम पाळायचे आहे। तुमचे असे प्रश्न आहेत की खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा करायची की नाही, त्याचबरोबर ग्रहणाचे कोणकोणते नियम पाळायचे, गर्भवती महिलांसाठी काय नियम आहेत, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओत जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, जी पौर्णिमा एवढी महत्त्वाची आहे तर तिचा प्रारंभ आणि समाप्ती सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर पौर्णिमा 28 ऑक्टोबर 2023ला म्हणजेच शनिवारी पहाटे 4:17 सुरू होणार आहे आणि 29 ऑक्टोबर 2023ला रविवारच्या दिवशी रात्री 1:53 ही पौर्णिमा संपणार आहे। तर तुम्हाला कॅलेंडरमध्ये असं लिहिलेलं दिसेल की 27 तारखेला उत्तर रात्री 4:17 पौर्णिमा सुरू झालेली असेल आणि 28 तारखेच्या दिवशी तुम्हाला कॅलेंडरवर असं लिहिलेलं दिसेल की उत्तर रात्री 1:53। तर उत्तर रात्री याचा अर्थ काय होतो आपल्याला माहिती आहे की 12 वाजेनंतर दुसरा दिवस सुरू झालेला असतो। त्यामुळे सोप्यात सोप्या भाषेत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे पौर्णिमेचा प्रारंभ कधी आणि समाप्ती कधी होणार आहे ते। मंडळी, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेव, इंद्रदेव, त्याचबरोबर माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू आणि कुबेर यांची पूजा केली जाते। तुमच्या घरी जर माता लक्ष्मी त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंचा एकत्रित फोटो असेल तर ठीक, किंवा वेगवेगळ्या मूर्ती असेल, किंवा आपल्या घरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते तिची पूजा, त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। चंद्र तर निघणार आहे, चंद्राची प्रत्यक्ष पूजा आपण या दिवशी करू शकतो। जरी चंद्रग्रहण आहे तरी पण या दिवशी आपल्याला पूजा अर्चा करायला काहीच अडचण येणार नाही। जर तुमच्याकडे कुबेर देवतेचा फोटो नसेल, इंद्रदेवांचा फोटो नसेल, तर तुम्ही जिथे तुमची कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडाल, जिथे तुम्ही माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू त्याचबरोबर चंद्रदेवांची पूजा कराल, तर या फोटोंच्या समोर तुम्हाला सुपारीच्या स्वरूपात इंद्रदेव त्याचबरोबर कुबेरदेव म्हणून मांडतासुद्धा येतील आणि त्यांचीसुद्धा पूजा करता येईल। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र निघतो तेव्हा आपल्याला ही पूजा करायची असते। दरवेळा कसं आपण पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात सुद्धा पूजा करत असतो, किंवा ज्यांना रात्री करायची असेल त्यांनी रात्री केली तरी सुद्धा चालते, पण कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाला अतिशय महत्त्व असतं। त्यामुळे ही जी पूजा मांडणी आहे ती तुम्ही रात्री केली तर अतिशय चांगलं होईल। त्याचबरोबर बरेच जण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण सुद्धा करतात। तुम्हाला दिवसभरात जमला तर तुम्ही दिवसभरात सुद्धा करू शकता, किंवा मग रात्री जेव्हा तुम्ही ही जी पूजा मांडाल कोजागिरी पौर्णिमेची त्याच वेळा तुम्ही याच पूजेमध्ये सत्यनारायण सुद्धा घातला तरी सुद्धा चांगलं होईल। सत्यनारायण एकदम साध्या सोप्या पद्धतीने गुरुजींची मदत न घेता आपण कसं करू शकतो याचा व्हिडिओ मी तुम्हाला मागच्याच महिन्यात शेअर केलेला आहे। तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही तो बघू शकता। तसा बघून तुम्ही सत्यनारायण करू शकता। नक्कीच थोडीफार का होईना तुम्हाला त्या व्हिडिओची मदत होऊ शकते। कोजागिरी पौर्णिमेला कोणकोणत्या देवी देवतांची सेवा केली जाते हे तर मी तुम्हाला सांगितलंच। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची सेवासुद्धा आवर्जून करायची आहे। आपली जी कुलदेवी असेल तिची पूजा आपण या दिवशी करू शकतो। दिवसभरात केली तरीसुद्धा चालेल, किंवा रात्री जेव्हा आपण माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू, कुबेर, इंद्र, चंद्र यांची पूजा करतो त्यावेळेस केली तरीसुद्धा चालतं। ज्यांना नवरात्रीमध्ये काही कारणांमुळे देवीची ओटी भरायला जमलं नसेल, किंवा काही जणींना कन्यापूजन करायला जमलं नसेल, किंवा होम हवन तुमचं करणं राहून गेलं असेल, किंवा नवरात्रीमध्ये काही पूजा अर्चा असतात, काही विधी असतात, किंवा कन्यापूजन वगैरे सारखे विधी, म्हणजे नवरात्रीतलं जे काही तुमच्याकडून करणं राहून गेलं असेल ते तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसभरात किंवा रात्री जेव्हा ही पूजा करता तेव्हासुद्धा करू शकता। आता कन्यापूजन कसं आपण ही जी पूजा आहे तर रात्री 12 वाजता जेव्हा चंद्र निघतो तर तो जो चंद्र आहे
तर त्याची किरणं किंवा चंद्राची जी सावली आहे ती दुधात बघावी किंवा खिरीमध्ये बघावी आणि नंतर ते दूध पिलं जातं. याला खूप महत्त्व आहे. एवढ्या रात्री तर आपण आपल्या कन्यांना म्हणजे आपल्या घरातल्या कन्या असल्या तर ठीकच आहे, त्या जाग्या राहू शकता जर तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल तर. पण तुम्ही जास्त कन्या बोलवणार असाल, तुमच्या घरी कन्या नसतील तर मग बाहेरच्या कन्यांना इतक्या रात्री तर तुम्ही बोलवू शकणार नाही. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसभरात तुम्हाला कन्यापूजनसुद्धा करता येणार आहे. खूप ताईंना हा प्रश्न होता, तर त्यांच्यासाठी हे उत्तर पुरेसं आहे. नवरात्रीमध्ये तुमच्याकडून काही कारणांमुळे जे जे करायचं राहून गेलेलं आहे तर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने ती दुसरी संधी मिळालेली असते. त्या संधीचा अवश्य वापर करा आणि तुम्हाला जे काही पूजाविधी करायचे असतील म्हणजे कन्यापूजन असेल, ओटी भरण असेल किंवा होम हवन असेल किंवा अजून काही, तर त्याचे व्हिडिओ नवरात्रीमध्येच मी तुम्हाला शेअर केलेले आहे. तर त्या व्हिडिओंची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. आता मी तुम्हाला ग्रहणाची सविस्तर माहिती देते, जेणेकरून ग्रहणाच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की ग्रहण म्हणजे काही अपशकुन नाही. ग्रहण ही खगोलीय घटना आहे, पण या खगोलीय घटनांचा आपल्यावर काय परिणाम होतो ज्यामुळे आपल्याला ग्रहणाचे नियम पाळावे लागतात. तर ग्रहणाची भीती सर्वप्रथम मनातून काढून टाका, जेणेकरून तुम्हाला पुढची माहिती ऐकायला अजूनच चांगलं वाटेल. मंडळी, सर्वात प्रथम ग्रहण म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजावून घेऊया. जेव्हा पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावलं असं म्हटलं जातं. ज्या दिवशी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असतं त्या दिवशी सूर्य किंवा चंद्र हा राहूजवळ किंवा केतूजवळ असतो. म्हणूनच आपल्या जनसामान्यांच्या दृष्टीने ज्या दिवशी राहू किंवा केतू हे राक्षस सूर्याचा किंवा चंद्राचा ग्रास घेतात त्यावेळेस ते ग्रहण होतं. ग्रहणाचे 3 प्रकार आहेत. तुम्ही भूगोल शिकलेला असाल तर तुम्हाला नक्कीच ते माहिती असेल. सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण दोघांसाठी सारखेच प्रकार आहेत. तर खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण आणि कंकणाकृती चंद्रग्रहण असे 3 प्रकार आहेत. तर यंदाचं म्हणजे आता 28 तारखेला जे चंद्रग्रहण होणार आहे ते खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. आता हे खंडग्रास चंद्रग्रहण नक्की घडतं तरी कसं? जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अगदी एका रेषेत न येता पृथ्वीची गडद सावली अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे अंशतः चंद्रावर पडते तेव्हा त्या ग्रहणाला खंडग्रास चंद्रग्रहण म्हटलं जातं. त्यामुळे जे खगोलप्रेमी आहे, ज्यांना अवकाशातल्या भौगोलिक घटना बघायला आवडतं, ग्रहांची स्थिती काय आहे किंवा अवकाशामध्ये जे जे ग्रह आहेत त्यांच्यामध्ये काय बदल होत आहे, तर अशा सर्वांना हे ग्रहण बघताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार नाही. अगदी साध्या डोळ्यांनीसुद्धा तुम्ही या भौगोलिक घटना किंवा खगोलीय घटना बघू शकता. मंडळी, ग्रहण जेव्हा आपल्या देशातून दिसणार असतं तेव्हाच आपण त्याचे नियम पाळतो. तर कोणत्याही ग्रहणाचे नियम जे आहे ते वेदकाळापासून पाळायचे असतात. म्हणजे ग्रहणाचा स्पर्शकाळ, पर्वकाळ कोणताही असेल तरी पण ते ग्रहण सुरू व्हायच्या अगोदर जे काही वेद लागतात म्हणजे साधारणतः 8 ते 9 तास अगोदरपासूनच आपल्याला त्याचे नियम पाळावे लागतात. तर 28 तारखेच्या दुपारपासून म्हणजेच 3:10 ग्रहण मोक्षापर्यंत वेद तुम्हाला पाळावे लागतील. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना वेदसुद्धा पाळावे लागणार आहे. तर त्याची वेळ जी आहे ती 3:10 सुरू होते. वेद काळामध्ये तुम्हाला स्नान, देवपूजा, नित्यकर्म म्हणजेच तुम्ही दररोज जी काही कामं करतात, जपजाप्य, श्राद्ध ही कर्म करता येतील. वेद काळामध्ये भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खायचे नाही आहे. तर मी तुम्हाला सांगितलं ग्रहणाचा स्पर्शकाळ जरी काही ठराविक मिनिटांचा किंवा काही ठराविक तासांचा जरी असला तरी पण दुपारी 3:10 गर्भवती महिलांना काहीच खाता येणार नाही. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ग्रहण ही खगोलीय घटना आहे, याचे जास्त करून कोणतेही नियम पाळले नाही तरी चालेल किंवा कोणत्याही अंधश्रद्धा ज्या ग्रहणाबाबत सांगितल्या जातात त्या पाळल्या नाही तरी चालतील. पण बघा, जेव्हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये सूर्य व्यवस्थित निघत नाही किंवा दिवसभर ढगाळ वातावरण जेव्हा असतं आणि त्यामुळे काय होतं, उन्हाचा आपल्याला जितका फायदा होतो, सूर्यप्रकाशाचा आपल्याला जितका फायदा होतो, त्यामुळे जीवजंतू जे आहेत त्यांची वाढ लवकर होत नाही. म्हणजे कडक उन्हाळा जेव्हा असतो तेव्हा आपण इतके आजारी पडत नाही, तितके आजारी आपण पावसाळ्यात पडतो. कारण ढगाळ वातावरण असतं तेव्हा जीवजंतूंची किंवा विषाणूंची वाढ जास्त होते, संसर्गजन्य आजार पसरतात. सेम
तसंच असतं ग्रहणाच्या बाबतीत. थोडी का होईना ही जी सावली जी आहे पृथ्वीची ती चंद्रावर पडते, त्यामुळे विषाणूंची वाढ व्हायला मदत होते आणि त्यामुळे आपण आजारीसुद्धा पडू शकतो. त्यातल्या त्यात ग्रहणाच्या दिवशी त्यामुळेच आपल्याला हे नियम पाळावे लागतात. त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला काय काय करू नये हे सांगितलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही पाळायचं आहे. वेदकाळामध्ये गर्भवती महिलांना कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ खाता येणार नाही. तरी पण तुमच्या बाळाचा विचार करता तुम्हाला भूक वगैरे लागली किंवा पाणी प्यायचं असेल किंवा तुम्हाला बाथरूमला वगैरे जायचं असेल, तर हे जे कार्य आहे ते तुम्ही अजिबात रोखून धरायचं नाही आहे. गर्भवती महिलांना मी हे सांगू इच्छिते की ग्रहण काळामध्ये तुम्ही स्वतःच्या काळजीपेक्षा किंवा तुमच्या पोटात वाढणाऱ्या एका नवीन जीवाच्या काळजीपेक्षा इतर कुणाचीही काळजी किंवा टेन्शन जास्त घेऊ नये. तुम्हाला काय वाटतं ते करू शकता किंवा तुम्ही ग्रहण सोडून बाकी इतर दिवशी कशा निवांत राहत आलेल्या आहात तसं राहू शकता. कोणतंही जास्तीचं टेन्शन तुम्हाला ग्रहण आहे म्हणून घेण्याची अजिबात गरज नाही. त्याचबरोबर ग्रहणाच्या वेदकाळामध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता, मलमूत्र विसर्ग करू शकता. ज्यांना झोपायचं असेल ते झोपूसुद्धा शकता. त्याचबरोबर जे लहान बालकं आहेत, आजारी व्यक्ती आहेत, अशक्त व्यक्ती आहेत, त्याचबरोबर गर्भवती व्यक्ती, तर यांची जी इम्युनिटी पॉवर आहे, उलट लहान मुलांची तर जास्त असते, पण आजारी किंवा गर्भवती महिलांना लवकर कशाचाही संसर्ग होऊ शकतो. तर त्यांनी दुपारी 3:10 रात्री 7:40 ग्रहणाचे वेध पाळायचे आहे. ग्रहणाचा जो पर्व काळ असतो, ज्या वेळेस ग्रहण पूर्ण होत येतं, तर त्याचे ठराविक काही मिनिटं किंवा तास असतात. तर रात्री 1:05 ते 2:13 हा ग्रहणाचा पर्व काळ आहे. तेवढ्या काळात फक्त तुम्हाला पाणी प्यायचं नाही आहे किंवा मलमूत्र विसर्ग करायचा नाही आहे. तर तुम्ही काय करायचं, ज्या गर्भवती महिला आहेत किंवा जे अबालवृद्ध आहेत, तर त्यांनी या कालावधीमध्ये उठून बसायचं आहे. बाकी तुम्ही काही नाही केलं तरीसुद्धा चालेल. तर नियम फक्त तेव्हा एवढेच आहे की पाणी प्यायचं नाही, लघवीला वगैरे किंवा बाथरूमला वगैरे जायचं नाही. आणि साहजिक आहे, एवढ्या रात्री आपण झोपलेलंच असतो आणि या कालावधीमध्ये शक्यतो कुणी उठतही नाही, पण कुणी उठलंच तर त्या कालावधीमध्ये एवढी कामं मात्र करू नका. तर 29 तारीख तेव्हा लागलेली असेल, जेव्हा रात्री 1:05 ते 2:13 हा कालावधी फक्त आपल्याला पाळायचा आहे. कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे जरी चंद्रग्रहण असलं तरी पण तुमच्यापैकी बरेचसे जण रात्री 12 वाजेपर्यंत जागेच राहतील. कारण कोजागिरी पौर्णिमेला नेहमीप्रमाणे आपल्याला इंद्रदेव, कुबेरदेव, त्याचबरोबर माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू, आपली कुलदेवी यांची पूजा करायची असते. त्याचबरोबर आपण दूध आटवतो आणि दुधामध्ये जेव्हा चंद्राचा प्रकाश पडतो किंवा चंद्राची सावली पडते, म्हणजे चंद्र एकदम तेव्हा डोक्यावर आलेला असतो, तेव्हा आपण ते आटवलेलं दूध जे आहे ते प्रसाद म्हणून घेत असतो. पण चंद्रग्रहण असल्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, प्रसाद म्हणून एक चमचाभर दूध सगळ्यांनी घेऊ शकता किंवा तुम्ही खीर वगैरे केली असेल तर ती प्रसाद स्वरूपात थोडी थोडी घ्यायची आणि राहिलेला जो प्रसाद आहे कोजागिरी पौर्णिमेचा, दूध असेल किंवा खीर असेल किंवा तुम्ही जे काही बनवलेलं असेल ते तुम्ही ग्रहण संपल्यावर दुसऱ्या दिवशी खाऊ शकता. आता बरेच जण काय करता की ज्या वेळेस ग्रहण असतं तेव्हा ग्रहण काळामधलं जे पाणी, म्हणजे आपण पाणी वगैरे भरून ठेवतो हंड्यामध्ये किंवा माठामध्ये, ते झाकून ठेवलेलं असतं किंवा जे अन्नपदार्थ असतात जे आपण सकाळी किंवा कधी का होईना रात्री जेवणाच्या वेळे बनवलेले असतात, पण ग्रहण आहे म्हणून आपण ते पदार्थ, ते पाणी वगैरे सगळं फेकून देतो. तर असं अजिबात करायचं नाही आहे. 29 तारखेला तुम्ही जेव्हा सकाळी उठाल तेव्हा तुम्ही नेहमीप्रमाणे अंघोळ करू शकता आणि हा कोजागिरीचा जो प्रसाद असेल किंवा रात्री तुम्ही काही बनवलेलं असेल त्यापैकी काही जर उरलं असेल तर मग तुम्ही ते फेकून न देता तुम्ही ते गरम करून खाल्लं तरीसुद्धा चालणार आहे. आणि तरी पण तुमच्या मनामध्ये जर काही शंका राहत असतील की ग्रहण होतं मग रात्री जे उरलेलं आहे ते आपण फेकून दिलेलंच बरं, तर मग सुरुवातीलाच तुम्ही ती काळजी अशी घ्या की तुम्ही त्या दिवशी रात्री जो काही स्वयंपाक बनवाल तो अगदी पुरेसा बनवा, जेणेकरून उरलेला आहे मग तो फेकू की खाऊ हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणार नाही. आता ग्रहणाचं राशी परत्वे काय काय फळ मिळू शकतं, कोणत्या राशीला ग्रहणाचं काय फळ मिळेल हे मी तुम्हाला सांगते. ज्योतिषशास्त्रानुसार जे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आता ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे त्यांनी हे बघा, ज्यांना विश्वास नाही आहे त्यांनी नाही ऐकलं तरीसुद्धा चालेल.
तर मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशींना शुभफळ मिळेल. सिंह, तूळ, धनु, मीन या राशींना मिश्र फळ मिळेल. मेष, वृषभ, कन्या, मकर या राशींना अशुभ फळ आहे. ज्यांना अशुभ फळ आहे त्यांनी आणि गर्भवती महिलांनी या खगोलीय घटना पाहू नये. ग्रहणातील कृत्य. ग्रहण स्पर्श होताच स्नान करावं. पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावं. तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, देवपूजेसंदर्भात जे जे काही कार्य आहेत ते करायला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. तुम्ही जर पूर्वी काही एखादा मंत्र घेतला असेल तर त्याचं पुनश्चरण किंवा पुरश्चरण तुम्ही चंद्रग्रहणामध्ये करू शकता. म्हणजेच काय, ग्रहणामध्ये किंवा ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही एखाद्या चांगल्या मंत्राचा जप करू शकता. माता लक्ष्मीचा मंत्र असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र असेल किंवा गायत्री मंत्र, कुलदेवाचा मंत्र, कुलदेवीचा मंत्र यापैकी जे जे मंत्र तुम्हाला येत असतील किंवा यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप तुम्ही माळेवर किंवा दोन्ही हात जोडून केला तरीसुद्धा चालेल. ग्रहण मोक्षानंतर स्नान करायचं असतं, पण अगदी मध्यरात्री म्हणजे साधारणतः 2:23 ग्रहण संपणार आहे. तर तुम्ही सकाळी आंघोळ केली तरी पण काही हरकत नाही, रात्रीच केली पाहिजे असं कोणत्याही प्रकारचं दडपण तुमच्यावर नसणार आहे. तर जाता जाता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा भाग, त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की 28 तारखेच्या रात्री 1:05 ते 2:13 म्हणजे तेव्हा 29 तारीख लागलेली सुद्धा असेल. तर तेवढा जो कालावधी आहे 1:05 ते 2:13 या कालावधीमध्ये तुम्हाला झोपायचं नाही आहे. तर तुम्ही तेव्हा उठून बसलात तरीसुद्धा चालेल आणि मलमूत्र विसर्ग करायचं नाही आहे. अभ्यंगस्नान किंवा भोजन तर आपण या कालावधीमध्ये करणारच नाही. त्याचबरोबर कामविषयी सेवनसुद्धा आपल्याला करता येणार नाही. ग्रहणाचं सुद्धा सूतक असतं ज्याला आपण अशौचसुद्धा म्हणतो आणि या ग्रहण काळामध्ये किंवा ग्रहणासंबंधी तुम्हाला काही स्नान, दान किंवा देवपूजा जर करायची असेल तर त्यासाठी मात्र शुद्धी असते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची पूजा त्याचबरोबर ग्रहणाचे नियम याबद्दल अगदी व्यवस्थित समजावलेलं आहे. मी आशा करते तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच थोडा का होईना उपयोग होईल. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा किंवा महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.